एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। कांबा गावातील अंगणवाडीमध्ये मोठा अनर्थ टळला। 5वा मैल येथील कांबा गावातील अंगणवाडीवर असलेल्या इंटेशियन वायर पडल्याने अंगणवाडी केंद्रातील शिक्षिका जीव मुठीत घेऊन अंगणवाडीच्या बाहेर पळाल्या। या अगोदर देखील याच विद्युत वाहिनी कोसळून अनेक वेळा परिसरातील नागरिक जखमी झाले आहेत। तरी देखील झोपेचे सोंग घेऊन बसलेल्या या प्रशासनाच्या एमएससीबीचे कर्मचारी याकडे कानाडोळा करत आहे। एमएससीबीचे कर्मचारी 5वा मैल येथील अंगणवाडी केंद्रात आले असता एसएस न्यूजच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारले। त्या ठिकाणाहून त्यांनी पळ काढला। प्रशासनाने देखील मोठी दुर्घटना होण्याची वाट न पाहता याकडे लक्ष देण्याची गरज आहे। तर ज्या पद्धतीने हे हाय इंटेन्शन वायर पडली आणि त्या वायरमध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचा एक बकरा त्या करंटमध्ये मेलेला आहे आणि त्यांनी त्याची माहिती त्या कॉन्ट्रॅक्टरला पण दिलेली आहे। आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय घडलं होतं नक्की। तुमचं नाव सांगा आधी। माझं अंकुश नाव आहे। इथं मी अंगणवाडीच्या साईडला राहतो। सकाळी 5 वाजता लाईट गेलेली, कोणालाच नव्हतं माहीत आणि नंतर 7 वाजता लाईट आली आहे ना, बकरा चालत गेलता आणि तेवढ्यात लाईट चालू केली आणि आग लागून म्हणजे वायर अगोदरच पडलेली होती। हा, वायर अगोदरच पडली होती, 5च्या दरम्यान पडलेली होती त्यानं कोणालाच नव्हते माहीत पडली म्हणून खाली। हा, आणि लाईट त्यांनी 7 वाजता चालू केली तेव्हा माहीत पडलं वायर खाली पडलेली आग। अच्छा, हे तुम्ही पाहू शकता इथं आरोग्य केंद्रही आहे आणि अंगणवाडी केंद्रही आहे आणि तुम्ही पाहू शकता यांचा एक बकरा इथं करंटनी मेलेला आहे आणि अंगणवाडी सेविका यांनाही त्या करंटचा खूप त्रास झालेला आहे आणि ते अक्षरशः त्यांना कुठं पळून जावं आणि अशा टायमाला जर मुलं जर वर्गात असते तर आज खूप मोठा एक अनर्थ घडला असता। तर याला जबाबदार कोण? ही वायर अनेक वेळा पडलेली आहे। या वायरचं कधी याचा बंदोबस्त होणार? एमएससीबी काय करत आहे? लोकांच्या जीवितहानीची वाट बघत आहे का एमएससीबीचा? हा मोठा प्रश्न इथं निर्माण होतो। नमस्कार, एसएस न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज कल्याण तालुका कांबा ग्रामपंचायतमध्ये एक घटना घडलेली आहे। ही जी तुम्ही हाय इंटेन्शन वायर बघता एमएससीबीची, या वायरच्या खाली इथं अंगणवाडी केंद्र आहे 5वा मैल इथं। या अंगणवाडी केंद्रावर हे हाय इंटेन्शन वायर पडली आणि पडल्याच्या नंतर या आजूबाजूच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात करंट पसरला आणि त्या करंटचा त्रासाने ॲक्च्युली मुलं मॅडमनी सोडलेली होती। ती मुलं त्यांनी का सोडली आणि कशी सोडली आणि इथं नक्की काय घटना घडली हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। तर मॅडम, काय घडलं नक्की, काय झालं इथं? पाठीमागं वायर पडलेली सकाळी आणि त्याचा करंट पण सगळीकडे येत होता। मग त्याच्यानंतर एमएससीबी वाले आले, त्यांनी त्यांचं काम सुरू केलं। आम्ही थोडा वेळ शाळा भरली आणि मुलांना सोडून दिलं। त्यानंतर 12-1च्या टायमिंगमध्ये नंतर आवाज झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो, आम्ही आणि मदतनीस बाहेर आल्यानंतर परत करंट लागत होता। एमएससीबीचे लोक इथेच होते, त्यांनी ताबडतोब काय करायचं ते करायला घेतलं। म्हणजे अगोदर एमएससीबीच्या लोकांनी काम करून गेल्याच्या नंतर थोड्या वेळाने ही घटना घडली। गेले नाही, ते इथेच होते, टेस्ट करत होते। तर तुम्ही मुलांना कसं काय सोडलं अगोदरच? कारण ही नेहमी अशा घटना इथं घडतात आणि ती वायर नेहमीच पडते, त्याच्यामुळे परिसरामध्ये करंट उतरतो। मग त्याच्यामुळे आम्ही लवकरच मुलांना अगोदर अशी घटना घडलेली आहे। गेल्या महिन्यामध्येच वायर त्यांनी नवीन टाकली। गेल्या महिन्यामध्ये सुद्धा अशी घटना घडलेली। आणि समजा जर मुलं जर आज तुमच्या सोबत जर असती, तुम्हाला एवढा त्रास झाला तर मुलांना नक्कीच इजा झाली असती, सगळ्यांना करंट लागलं असतं। तर दुसरी घटना इथंच आज अशी घडलेली आहे की याच करंटमुळे आज इथे एक बकऱ्याला पण त्रास झाला, इथं जाळ पण पेटला होता। तर घटना अशा पद्धतीने घडलेली आहे की एमएससीबीच्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत चोरगे म्हणून, त्यांच्या माणसांनी एमएससीबीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे काम केलं। काम केल्याच्या नंतर त्यांच्या माणसांनी जे आर्थिंग त्यांच्या सुरक्षेसाठी वरती जी आर्थिंग असते ते आर्थिंग काढायला विसरले। आर्थिंग काढायला विसरल्याच्या नंतर
आणि डायरेक्ट कनेक्शन चालू केल्याच्या नंतर ही घटना घडलेली आहे। याच्या अगोदरही या गावामध्ये अशा याच लाईनच्या अनेक घटना घडलेल्या आहेत। अनेक वेळा नागरिकांना त्याचा त्रास झालेला आहे, अनेक वेळा नागरिक हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलेले आहेत। तर या घटनेकडे MSCB अथवा कॉन्ट्रॅक्टर हे जबाबदार आहेत। मेल्याला बकरं अथवा या शाळेमध्ये या अंगणवाडी केंद्रामध्ये जर येणाऱ्या दिवसांमध्ये जर कोणाला विजा झाली तर याचा जबाबदार कोण असणार आहे, याचा जबाब आम्ही आता कॉन्ट्रॅक्टरला आणि MSCBच्या अधिकाऱ्यांना आम्ही मागणार आहोत। तर आता तुम्ही पाहिलेत की अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडीचे जे एक मुख्याध्यापिका आहेत त्यांच्या तुम्ही बघितले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने मुलांना ही घटना बार बार घडते ह्या धोक्याला ओळखून त्यांनी मुलांना अगोदरच सोडलं होतं, तरीही ती घटना घडली आणि त्याचा त्रास या पूर्ण अंगणवाडीला करंट आलेला होता आणि त्याच्या त्रासामुळे ते पण सुद्धा भयभीत झालेले आहेत। SS न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। SS न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।